ठीक आहे. बघा मी असं हे सिलिकॉन क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवलंय, रांगोळी काढलेली नाहीये. तुम्ही म्हणाले टिपक्याची रांगोळी काय काढली. तर बघा प्रत्येक एक सिलिकॉन क्रिस्टल स्ट्रक्चर आपण विचारात घेतलाय. त्याचं वैशिष्ट्य काय क्रिस्टल स्ट्रक्चरचं, प्रत्येक ऍटम हा त्याच्या शेजारच्या ऍटम कडून इक्वली सराउंड झालेला असतो. समजा तुम्ही हा मधला ऍटम घेतला 1 नंबर, हा जर दुसरा शेजारचा ऍटम 2 इकडे आहे, तिसरा ऍटम इथं आहे, हा चौथा ऍटम हित आहे आणि हा 5वा ऍटम हित आहे. बरोबर. असा प्रत्येक सिलिकॉन ऍटम हा त्याच्या शेजारच्या सिलिकॉन ऍटम कडून इक्वली सराउंड झालेला असतो. आणि प्रत्येक सिलिकॉन ऍटम मधच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 4. How many electrons are present in the outermost orbit of each silicon atom? 4. हा 4. प्रत्येक सिलिकॉन ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे. मग प्रत्येक सिलिकॉन ऍटम काय करतोय, आपला एक एक इलेक्ट्रॉन ह्या शेजारच्या सिलिकॉन ऍटम बरोबर शेअर करतोय. काय करतोय, इच सिलिकॉन ऍटम शेअर्स इट्स 4 इलेक्ट्रॉन विथ 4 नेबरिंग सिलिकॉन ऍटम. त्यातला प्रत्येक सिलिकॉन ऍटम काय करतोय, आपला एक एक इलेक्ट्रॉन त्या शेजारच्या सिलिकॉन ऍटम बरोबर शेअर करतोय आणि काय करतोय, तो आपला ऑक्टेट कंप्लीट करतोय. आता बघा ऑक्टेट कंप्लीट झाले का, इथे 2 इलेक्ट्रॉन 2 4 6 8 बरोबर आहे, ऑक्टेट कंप्लीट झालंय. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक सिलिकॉन ऍटम काय करतोय, आपले एक एक इलेक्ट्रॉन ह्या शेजारच्या सिलिकॉन ऍटम बरोबर शेअर करतोय आणि आपलं ऑक्टेट कंप्लीट करून घेतोय. बरोबर आहे का नाही. आणि अशा पद्धतीनं काय होतंय, कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतात. आपल्याला जे बॉन्ड शेअरिंग मुळे तयार होतात त्या बॉन्डला काय म्हणायचंय, हा दोज बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, त्या बॉन्डला कोव्हॅलेंट बॉन्ड म्हटलं जातं. आणि हे कोव्हॅलेंट बॉन्ड कसे असतात, स्ट्रॉंग असतात. हे कोव्हॅलेंट बॉन्ड कसे असतात, स्ट्रॉंग असतात. कोव्हॅलेंट बॉन्ड्स आर स्ट्रॉंग बॉन्ड्स. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं काय आहे, सिलिकॉन क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. अशा पद्धतीनं काय आहे, सिलिकॉन क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. म्हणजे प्रत्येक सिलिकॉन ऍटम काय करतोय, आपला एक एक इलेक्ट्रॉन ह्या नेबरिंग सिलिकॉन ऍटम बरोबर शेअर करतोय आणि आपला ऑक्टेट कंप्लीट करतोय. बरोबर आहे. तर हे अशा पद्धतीनं सिलिकॉन क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. हे काय आहे, सिलिकॉन क्रिस्टल स्ट्रक्चर. क्रिस्टल मध्ये काय, क्रिस्टलची प्रॉपर्टी आहे काय असतं क्रिस्टल मध्ये, तर प्रत्येक ऍटम हा शेजारच्या ऍटम कडून इक्वली सराउंड झालेला असतो. इच सिलिकॉन ऍटम इज इक्वली सराउंडेड बाय इट्स नेबरिंग सिलिकॉन ऍटम. बरोबर आहे का नाही. आणि प्रत्येक सिलिकॉन ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे. टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट इट रिक्वायर्स मोर 4 इलेक्ट्रॉन and by sharing its 4 electron with neighboring silicon atom it complete its octet. बरोबर आहे. आपलं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो काय करतोय, आपले एक एक इलेक्ट्रॉन ह्या शेजारच्या सिलिकॉन ऍटम बरोबर शेअर करतोय, आपलं ऑक्टेट कंप्लीट करतोय आणि कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतोय. बरोबर आहे, की जे बॉन्ड कसे असतात, स्ट्रॉंगेस्ट असतात. कोव्हॅलेंट बॉन्ड्स आर स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड. बरोबर आहे, ते इझिली ब्रेक होत नाही. आता बघा 2 टेम्परेचरचा विचार करा. आपण सांगितलं हा जो काय सेमीकंडक्टर आहे, त्या सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी कशावरती अवलंबून आहे, टेम्परेचर वरती अवलंबून आहे. 0 डिग्री केल्विनला म्हणजे ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचरला काय होतंय, थर्मल एनर्जी 0 आहे, त्यामुळे यातला एकही कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होत नाही. आता मला सांगा, हे सिलिकॉन क्रिस्टल स्ट्रक्चर बघा, हे सिलिकॉन क्रिस्टल स्ट्रक्चर बघा आणि मला सांगा किती इलेक्ट्रॉन फ्री आहे. हे सिलिकॉन क्रिस्टल स्ट्रक्चर बघा आणि मला सांगा किती इलेक्ट्रॉन फ्री आहेत. बोला पटपट, डायग्राम बघा आणि सांगा किती इलेक्ट्रॉन फ्री आहेत. नो इलेक्ट्रॉन. कोणच नाहीये फ्री. का, सगळे इलेक्ट्रॉन कुठे आहेत, त्या बॉन्ड मध्ये. इलेक्ट्रॉन फ्री आहेत का, नाहीये. एक कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय आहे, शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन. एक कोव्हॅलेंट बॉन्ड कधी तयार होतो, 2 इलेक्ट्रॉन शेअर झाले तर. बरोबर आहे का नाही. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन शेअर झाले
की एक कोव्हॅलेंट बॉन्ड एक कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतो. मग मला सांगा एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला तर किती इलेक्ट्रॉन फ्री होतील? एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला तर किती इलेक्ट्रॉन फ्री होतील? कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय? शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन शेअर होतात, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. मग समजा एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला तर किती इलेक्ट्रॉन फ्री होतील? ऑल इलेक्ट्रॉन्स. ऑल कसे होतील? एक कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे का नाही? एक कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन आहे. एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे किती इलेक्ट्रॉन फ्री होतील? 2. 2 इलेक्ट्रॉन शेअर झाले की एक कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. मग एक कोव्हॅलेंट बॉन्ड जर ब्रेक झाला तर किती इलेक्ट्रॉन फ्री होतील? 2. 2 इलेक्ट्रॉन फ्री होतील. आपल्याला माहित आहे हा जो काही सेमीकंडक्टर आहे त्या सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी कशावरती अवलंबून आहे? टेम्परेचर वरती अवलंबून आहे, बरोबर आहे का नाही? आता 2 टेम्परेचरचा विचार करा, एक 0 डिग्री केल्विन आणि दुसरा रूम टेम्परेचर. 0 डिग्री केल्विनला काय होतंय? टेम्परेचर 0 आहे, थर्मल एनर्जी 0. थर्मल एनर्जी 0 आहे म्हटल्यानंतर कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतील का? टेम्परेचर 0 आहे म्हणजे थर्मल एनर्जी 0. थर्मल एनर्जी 0 आहे म्हटल्यानंतर कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतील का? नाहीये, कारण कोव्हॅलेंट बॉन्ड हे स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे. कोव्हॅलेंट बॉन्ड हे स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे, ते इझिली ब्रेक होत नाही. तिथं टेम्परेचर 0 डिग्री केल्विन आहे. 0 डिग्री केल्विनची थर्मल एनर्जी किती आहे? 0. थर्मल एनर्जी 0 आहे, त्यामुळं कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतील का? नाहीये, एकही कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होत नाही, त्यामुळं एकही इलेक्ट्रॉन फ्री होत नाही. त्यामुळं 0 डिग्री केल्विनला चार्ज कॅरियरच नाहीये. आपल्याला माहित आहे सेमीकंडक्टर मध्ये 2 प्रकारचे चार्ज कॅरियर आहेत. विचार दे कुठले कुठले? Semiconductor contains 2 types of charge carriers. Which are they? सेमीकंडक्टर मध्ये 2 प्रकारचे चार्ज कॅरियर्स असतात. कुठले कुठले? होल्स अँड इलेक्ट्रॉन्स. फ्री इलेक्ट्रॉन अँड होल, बरोबर आहे. 0 डिग्री केल्विनला थर्मल एनर्जी 0 आहे, त्यामुळे कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतील का? होणार नाही. जर कोव्हॅलेंट बॉन्डच ब्रेक झाले नाहीत तर इलेक्ट्रॉन होल्स तयार होतील का? म्हणजे चार्ज कॅरियर्स तयार होतील का? नाहीये. चार्ज कॅरियरच नाहीये तर हा सेमीकंडक्टर करंट कंडक्ट करेल का? नाहीये. म्हणजे हा सेमीकंडक्टर काय म्हणून काम करेल? इन्सुलेटर म्हणून काम करेल, बरोबर आहे का नाही? म्हणजे 0 डिग्री केल्विनला हा सेमीकंडक्टर इन्सुलेटर म्हणून काम करतो. का? तर 0 डिग्री केल्विनला थर्मल एनर्जी 0 आहे, त्यामुळे एकही कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होत नाही, त्यामुळे चार्ज कॅरियरच जनरेट होत नाही, त्यामुळे सेमीकंडक्टर वर्क ॲज इन्सुलेटर. ठीक आहे. आता काय करा? रूम टेम्परेचरचा विचार करा. रूम टेम्परेचरचा विचार करा. रूम टेम्परेचर म्हणजे 0 डिग्री केल्विन पेक्षा जास्त टेम्परेचर. आता रूम टेम्परेचरला काय होतंय? थर्मल एनर्जी अस्तित्वात असते, असोसिएटेड होते. रूम टेम्परेचरच्या थर्मल एनर्जीमुळे काय होतंय? बॉन्ड ब्रेक होता, बरोबर आहे का नाही? समजून चला हा कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला तर 2 इलेक्ट्रॉन फ्री होतील. ज्यावेळी हे इलेक्ट्रॉन त्याच्या जागेपासून इकडे येतात, दूरवरती जातात, त्यावेळी ते काय करतात? त्याच्या ओरिजिनल ठिकाणी होल तयार करतात, बरोबर आहे का नाही? मग काय झालं इथं? 2 इलेक्ट्रॉन फ्री झाले म्हणजे 2 होल तयार झाले, बरोबर आहे का नाही? म्हणजे एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला की 2 इलेक्ट्रॉन आणि 2 होल तयार होतात, बरोबर आहे का नाही? Whenever one covalent bond gets break, it generates 2 electron and 2 holes. बरोबर आहे का नाही? म्हणजे ज्यावेळी एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतो त्यावेळी 2 इलेक्ट्रॉन फ्री होतात. 2 इलेक्ट्रॉन फ्री झाले म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन त्याच्या ओरिजिनल पोझिशनला 2 होल जनरेट करतात, बरोबर आहे का नाही? म्हणजे एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला की 2 इलेक्ट्रॉन 2 होल जनरेट झाले. हा इलेक्ट्रॉन आणि हा त्याचा होल, हा इलेक्ट्रॉन आणि हा त्याचा होल, म्हणजे एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला. एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला की 2 इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होतात, बरोबर आहे? एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला की 2 इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होतात.
बरोबर आहे का नाही? मग काय होतंय, या रूम टेम्परेचरच्या थर्मल एनर्जीमुळे अशा अनेक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात. या रूम टेम्परेचरच्या थर्मल एनर्जीमुळे अशा अनेक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात आणि अनेक इलेक्ट्रॉन होल पेअर्स मिळतात. बरोबर आहे का नाही? अनेक इलेक्ट्रॉन होल पेअर्स मिळतात म्हणजे असे अनेक चार्ज कॅरियर्स तयार होतात. बरोबर आहे का नाही? जसजसं टेम्परेचर वाढेल तसतसा अनेक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात. जसजसं टेम्परेचर वाढेल तसतसा अनेक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात आणि असे मिलियन्स ऑफ इलेक्ट्रॉन होल पेअर्स जनरेट होतात आणि चार्ज कॅरियरची संख्या वाढते. चार्ज कॅरियरची संख्या वाढली म्हणजे हा सेमीकंडक्टर काय करेल, करंट कंडक्ट करायचं काम करेल. म्हणजेच हा सेमीकंडक्टर कंडक्टर म्हणून काम करतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे 0 डिग्री केल्विनला तो इन्सुलेटर म्हणून काम करतोय, तर रूम टेम्परेचरला तो कंडक्टर म्हणून काम करतोय. म्हणून आपण म्हटलं होतं त्या सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. टेम्परेचर ज्यावेळी 0 असतंय त्यावेळी थर्मल एनर्जी 0, त्यामुळे कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होत नाही कारण तो स्ट्रॉंग बॉन्ड आहे. कोव्हॅलेंट बॉन्डच ब्रेक झाला नाही तर इलेक्ट्रॉन होल पेअर्स मिळणार नाहीत, चार्ज कॅरियर मिळणार नाहीत, त्यामुळे त्याची कंडक्टिव्हिटी 0, हा सेमीकंडक्टर इन्सुलेटर म्हणून काम करेल. मात्र जसजसं टेम्परेचर वाढेल, रूम टेम्परेचरचा ज्यावेळी तुम्ही विचार करता, जसजसं टेम्परेचर वाढेल ज्यावेळी रूम टेम्परेचरचा तुम्ही विचार करता त्यावेळी ह्या रूम टेम्परेचरच्या थर्मल एनर्जीमुळे अशा अनेक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात. आपल्याला माहित आहे एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला की 2 इलेक्ट्रॉन मिळतात. ज्यावेळी एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतो, ज्यावेळी एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतो त्यावेळी 2 इलेक्ट्रॉन फ्री होतात, त्याचबरोबर 2 होल जनरेट होतात. बरोबर आहे? म्हणजे एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला की 2 इलेक्ट्रॉन होल पेअर्स मिळतात. अशा अनेक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात आणि अनेक इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतात. बरोबर आहे? अनेक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात, अनेक इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतात म्हणजेच सेमीकंडक्टर मधल्या चार्ज कॅरियरची संख्या वाढते. बरोबर आहे? आणि ह्या सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी वाढते. बरोबर? म्हणून रूम टेम्परेचरला हा सेमीकंडक्टर कंडक्टर म्हणून काम करतो, तर ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचरला 0 डिग्री केल्विनला तो इन्सुलेटर म्हणून काम करतो. बरोबर आहे का? येते का लक्षात? Yes, sir. लक्षात येत आहे? ओके. आता ज्यावेळी तुम्ही बघा, ज्यावेळी तुम्ही अशा सेमीकंडक्टरच्या अक्रॉस बॅटरी जोडता त्यावेळी काय होईल, इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज असतो, होल वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग काय होतं बघा, इथे ज्यावेळी अशा सेमीकंडक्टरच्या अक्रॉस तुम्ही बॅटरी जोडताय त्यावेळी काय होतंय, इथे हे होल तयार झाले. बरोबर आहे? इकडे हे इलेक्ट्रॉन आले, हा कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला आहे की नाही, त्यामुळं इथे इलेक्ट्रॉन होल पेअर मिळाल्या. ज्यावेळी अशा सेमीकंडक्टरच्या अक्रॉस तुम्ही बॅटरी जोडताय त्यावेळी काय होतंय, इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज आहे, होल वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे काय होतंय, हे निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे मूव्ह होतात. तर होल वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, हे होल बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल कडे अट्रॅक्ट होतात. बरोबर आहे का नाही? आणि अशा पद्धतीने आपल्याला 2 करंट मिळतात. बरोबर आहे का नाही? इलेक्ट्रॉन कुणीकडे मूव्ह होतील, इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉन कुणीकडे मूव्ह होतील, बोला पटपट. बोला पटपट. इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे इलेक्ट्रॉन बॅटरीच्या कुठल्या टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतील,
पॉझिटिव्ह. 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 होल वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे होल बॅटरीच्या कुठल्या टर्मिनल कडे अट्रॅक्ट होतील? निगेटिव्ह. हा, म्हणजे सेमीकंडक्टर मध्ये दोन प्रकारचे चार्ज कॅरियर आहेत, इलेक्ट्रॉन आणि होल. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज कॅरी करतोय, होल पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतात. ज्यावेळी अशा सेमीकंडक्टरच्या अक्रॉस तुम्ही बॅटरी जोडताय त्यावेळी हे निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे अट्रॅक्ट होतात, तर पॉझिटिव्हली चार्जड होल्स बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल कडे अट्रॅक्ट होतात आणि काय होतंय, ह्या सेमीकंडक्टर मधून करंट फ्लो होतो. तिथं दोन पद्धतीचे करंट मिळतात, इलेक्ट्रॉन मुळे मिळणारा इलेक्ट्रॉन करंट आणि होल मुळे मिळणारा होल करंट. बरोबर आहे. जो काही इलेक्ट्रॉन करंट आहे तो आई अक्षराने दाखवतो आणि जो होल करंट आहे तो आय च्या अक्षराने दाखवतो. टोटल करंट म्हणजे काय? आई प्लस आय एच असतो. टोटल करंट म्हणजे काय? आई प्लस आय एच असतो. ते कुणाचा माईक ऑन आहे? माईक ऑफ करा. हा, म्हणजे काय होतंय, दोन चार्ज कॅरियर आहेत त्यामुळे दोन इलेक्ट्रॉन मिळतात, सॉरी दोन करंट मिळतात. इलेक्ट्रॉन मुळे मिळणारा इलेक्ट्रॉन करंट, होल मुळे मिळणारा होल करंट. म्हणजे टोटल करंट आय बरोबर काय आला? आई प्लस आय एच. आई म्हणजे काय? इलेक्ट्रॉन करंट आणि आय एच म्हणजे काय? होल करंट. म्हणजे टोटल करंट आय बरोबर काय आला? आई प्लस आय एच. ठीक आहे. आता ज्यावेळी तुम्ही अशा सेमीकंडक्टरच्या अक्रॉस बॅटरी जोडताय त्यावेळी ह्या सेमीकंडक्टरची मुवमेंट कशी होते बघा. इथं लक्ष द्या. काय तयार झाले? होल तयार झाले. आपल्याला माहित आहे होल म्हणजे काय आहे? डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन, शॉर्टेज ऑफ इलेक्ट्रॉन, वॅकन्सी ऑफ इलेक्ट्रॉन, अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. ह्या होल वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्या होलला इलेक्ट्रॉनची अफिनिटी असते. त्या होलला इलेक्ट्रॉनची अफिनिटी असते, आकर्षण असतं. ज्यावेळी तो होल तयार होतात ते होल भरून काढण्यासाठी काय होतंय, तिथले शेजारचे हा, ज्यावेळी तो होल तयार होतात हे होल भरून काढण्यासाठी काय होतंय, तिथले शेजारचे इलेक्ट्रॉन इथं जंप करून येतात. बघा अर्थ कळतोय का? बघा जरा समजून घ्या. तिथले शेजारचे इलेक्ट्रॉन या होल मध्ये आले, हा होल नाहीसा झाला, परत काय झालं इथं ओरिजिनल ठिकाणी परत त्याच्या होल तयार झाला. परत हा होल भरून काढण्यासाठी परत इथले शेजारचे इलेक्ट्रॉन इथं जंप करून येतात, परत त्याच्या ओरिजिनल ठिकाणी इथं होल तयार होतो. अशा पद्धतीनं काय होतंय, हे इलेक्ट्रॉन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे शिफ्ट होतात, तर होल बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल कडे शिफ्ट होतात. लक्षात येतंय का? तयार झालेल्या होलला इलेक्ट्रॉनची अफिनिटी असते, बरोबर आहे का ना, आकर्षण असतं. त्यामुळे हे होल काय करतात, शेजारच्या बॉन्ड मधल्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करून घेतात. त्यामुळं इथं तयार झालेला होल भरून काढण्यासाठी, समजून चाला इथं होल तयार झालाय, इथं होल तयार झालाय, डायग्राम मध्ये बघा सगळ्यांनी, इथं होल तयार झालाय. हा तयार झालेला होल भरून काढण्यासाठी काय होतंय, तिथल्या शेजारच्या कोव्हॅलेंट बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन जंप करून इथं जातात आणि तिथं ओरिजिनल ठिकाणी ह्यांनी परत काय केला, होल तयार केला. परत हा तयार झालेला होल भरून काढण्यासाठी परत इथले इलेक्ट्रॉन इथं जंप करून आले, हे इलेक्ट्रॉन परत इथं जंप करून आले, परत इथं होल तयार झाला. बरोबर आहे का नाही? म्हणजे अशा पद्धतीनं काय होतंय, अशा पद्धतीनं काय होतंय, तयार झालेले होल भरून काढण्यासाठी हे शेजारच्या कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन जंप करून तिथं जातात, होल फुलफिल केला जातो, भरून काढला जातो आणि परत त्याच्या ओरिजिनल ठिकाणी होल क्रिएट होतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं काय होतंय, की इलेक्ट्रॉन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे शिफ्ट होतात, तर होल बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल कडे शिफ्ट होतात. हे जे काही इलेक्ट्रॉन आणि होलची मुवमेंट आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन कुठं मूव्ह होतील, पॉझिटिव्ह टर्मिनल कडे, होल कुठं मूव्ह होतील, निगेटिव्ह टर्मिनल कडे. हे जे काही इलेक्ट्रॉन आणि होलची मुवमेंट आहे त्या मुवमेंटलाच काय म्हणायचंय, ड्रिफ्ट असं म्हणायचं. त्या मुवमेंटलाच काय म्हणायचंय, ड्रिफ्ट असं म्हणायचंय. ड्रिफ्ट म्हणजे काय आहे, ड्रिफ्ट म्हणजे काय आहे, द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन अँड होल इन अ सेमीकंडक्टर. बरोबर आहे का नाही? किंवा नेट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन अँड होल इन सेमीकंडक्टर इज नोन ऍज ड्रिफ्ट. बरोबर आहे. ड्रिफ्टचा किंवा ड्रिफ्ट वेलॉसिटीचा अर्थ काय आहे, की सेमीकंडक्टर मध्ये हे जे काय इलेक्ट्रॉन आणि होलची मुवमेंट आहे, मोशन आहे, त्या मुवमेंटला, मोशनलाच काय म्हणायचंय, ड्रिफ्ट किंवा ड्रिफ्ट वेलॉसिटी असं म्हणायचंय. जमेल का? लक्षात येतंय का?
Yes, sir. Yes, sir. सर्वांना कळालंय? काय सांगितलं बघा परत एकदा. काय केले आपण? एक इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर बघितला. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय आहे? इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय आहे? A semiconductor like silicon and germanium in its pure form is known as intrinsic semiconductor. हे जे काय सिलिकॉन जर्मेनियम सारखे सेमीकंडक्टर आहेत की जे प्युअर फॉर्म मध्ये असतात त्या सेमीकंडक्टरला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणायचं आहे. मग आपण काय केलं? एक सिलिकॉन क्रिस्टल स्ट्रक्चर विचारात घेतला. सिलिकॉन घ्या, जर्मेनियम घ्या, काही फरक पडत नाही. का? तर त्या दोघांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4च इलेक्ट्रॉन येणार आहे. इथं सिलिकॉनच्या पण आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे. जर समजा एखाद्यानं जर्मेनियम घेतला विचारात, जर्मेनियम क्रिस्टल स्ट्रक्चर विचारात घेतला तरी देखील त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4च इलेक्ट्रॉन येणार आहे. बरोबर आहे. इथं आपण काय केलं? एक सिलिकॉन क्रिस्टल स्ट्रक्चर विचारात घेतला. आपल्याला माहित आहे सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 14. म्हणजे त्याचं कॉन्फिगरेशन किती येईल? 2, 8, 4. म्हणजे सिलिकॉनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन आले. आता आपल्याला माहित आहे या क्रिस्टल स्ट्रक्चरचं वैशिष्ट्य काय असतंय? क्रिस्टल स्ट्रक्चरचं वैशिष्ट्य काय असतंय? तर त्यातला प्रत्येक सिलिकॉन ॲटम हा सराउंडिंग नेबरिंग ॲटम कडून सराउंड झालेला असतो, इक्वली सराउंड झालेला असतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे प्रत्येक सिलिकॉन ॲटम हा त्याच्या नेबरिंग सिलिकॉन ॲटम कडून इक्वली सराउंड झालेला असतो आणि प्रत्येक सिलिकॉन ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर आहे. त्यामुळे काय होतंय? प्रत्येक सिलिकॉन ॲटमला आपला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग प्रत्येक सिलिकॉन ॲटम काय करतो? आपला एक इलेक्ट्रॉन शेजारच्या सिलिकॉन ॲटम बरोबर शेअर करतो आणि आपला ऑक्टेट कंप्लीट करतो आणि तो कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतो. आपल्याला माहित आहे कोव्हॅलेंट बॉन्ड कधी फॉर्म झालाय? ज्यावेळी 2 इलेक्ट्रॉन शेअर होतात. ज्यावेळी 2 इलेक्ट्रॉन शेअर होतात त्यावेळी कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतो. कोव्हॅलेंट बॉन्ड इज नथिंग बट शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन. ज्यावेळी 2 इलेक्ट्रॉन शेअर होतात त्यावेळी कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतो. बरोबर आहे का नाही? आणि आपल्याला माहित आहे हे कोव्हॅलेंट बॉन्ड हे स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे. ते इझिली ब्रेक होत नाही. ठीक आहे. आता आपण काय केलं? इथं 2 टेम्परेचरचा विचार केला. एक 0 डिग्रीचा आणि एक रूम टेम्परेचरचा. ज्या 0 डिग्री केल्विनला काय होत आहे? थर्मल एनर्जी 0 आहे. त्यामुळे एक इक्वॅलेंट बॉन्ड ब्रेक होत नाही. त्यामुळे आपल्याला चार्ज कॅरियर मिळत नाही. त्यामुळे सेमीकंडक्टर मधनं करंट कंडक्ट होत नाही. हा सेमीकंडक्टर इन्सुलेटर म्हणून काम करतो. बरोबर. ऍट 0 डिग्री केल्विन दिस सेमीकंडक्टर वर्क्स ऍज इन्सुलेटर. ज्यावेळी तुम्ही रूम टेम्परेचरला जाता, 0 डिग्री केल्विन पेक्षा जास्त टेम्परेचर करता, त्यावेळी काय होत आहे? त्या रूम टेम्परेचरच्या थर्मल एनर्जीमुळे अशा अनेक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात आणि इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होतात. आपल्याला माहित आहे एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे किती इलेक्ट्रॉन फ्री होतात? 2. आणि हे 2 इलेक्ट्रॉन काय करतात? त्याच्या ओरिजिनल ठिकाणी 2 होल तयार करतात. बरोबर आहे का नाही? म्हणजे ब्रेकिंग ऑफ 1 कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे जनरेशन ऑफ 2 इलेक्ट्रॉन होल पेअर. बरोबर आहे का नाही? एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे 2 इलेक्ट्रॉन होल पेअर तयार झाल्या. त्या रूम टेम्परेचरच्या थर्मल एनर्जीमुळे अशा अनेक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात आणि असे बिलियन्स ऑफ इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतात. बरोबर आहे का नाही? आणि हे जनरेट झालेले चार्ज कॅरियर इलेक्ट्रॉन होल पेअर काय करतात? करंट कंडक्ट करायचं काम करतात. बरोबर आहे का नाही? ज्यावेळी अशा सेमीकंडक्टरच्या अक्रॉस आपण एखादी बॅटरी जोडतो त्यावेळी हे इलेक्ट्रॉन की जे निगेटिव्हली चार्जड आहेत ते बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे मूव्ह होतील, तर होल्स ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे ते बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे मूव्ह होतील. बरोबर आहे का नाही? हा जो काय नेट मुवमेंट आहे त्या इलेक्ट्रॉन होल पेअरची, हे जो काय नेट मोशन आहे त्या इलेक्ट्रॉन होल पेअरची, त्या नेट मोशनलाच काय म्हणायचं आहे? ड्रिफ्ट असं म्हणायचं आहे. बरोबर आहे का नाही? 2 चार्ज कॅरियर आहेत इलेक्ट्रॉन आणि होल, त्यामुळे आपल्याला 2 करंट मिळते. इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटमुळे आपल्याला इलेक्ट्रॉन करंट मिळेल, तो आपण आई अक्षराने दाखवतोय. तर होलच्या मुवमेंटमुळे आपल्याला होल करंट मिळेल, तो आपण IH या अक्षराने दाखवतोय. आणि मग टोटल करंट I बरोबर काय मिळालं आपल्याला? IE प्लस IH. टोटल करंट I बरोबर काय मिळालं आपल्याला? IE प्लस IH मिळालं. बरोबर आहे का नाही? हे अशा पद्धतीचा जो सेमीकंडक्टर आहे त्याला काय म्हणायचं आहे? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणायचं. अहो जमेल का मग? कळाले का?
येस Yes, सर. ओके. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा. मला सांगा, इथं जेवढे इलेक्ट्रॉन फ्री होतात तेवढे होल्स तयार होतात. हा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे. त्यामुळं जेवढे इलेक्ट्रॉन फ्री झाले तेवढेच होल तयार होतात. म्हणजे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन आणि होलची संख्या इक्वल असते. त्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन आणि होलची संख्या कशी असते? इलेक्ट्रॉन आणि होलची संख्या कशी असते? इक्वल. इक्वल असते. बरोबर आहे, लक्ष द्या जरा. बरोबर आहे का नाही? हे तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारतात. हे तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारतात. थोडस आता हे पुसलं गेलंय, पण बऱ्यापैकी आपलं झालंय ते शिकून. ठीक आहे, बरोबर आहे. हे तुम्हाला एमसीक्यू मध्ये एक मार्काला विचारतील. इन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड नंबर ऑफ होल्स आर डॅश डॅश डॅश. इक्वल, अनइक्वल, झिरो, नन ऑफ दिस. काय असेल आन्सर? इक्वल. इक्वल. बरोबर आहे, इक्वल किंवा सेम. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि नंबर ऑफ होल सेम असतात, इक्वल असतात. बरोबर आहे का नाही? कारण एक व्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला, 2 इलेक्ट्रॉन फ्री होतात. 2 इलेक्ट्रॉन फ्री झाले म्हणजे त्याच्या ठिकाणी 2 होल तयार झाले. बरोबर आहे का नाही? म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन फ्री होतील तेवढे होल फ्री होतील, तेवढेच होल जनरेट होतील. बरोबर आहे का नाही? म्हणजे ह्या इलेक्ट्रॉन आणि होलची संख्या सेम असते, इक्वल असते. हा झाला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता आणखी एक गोष्ट जर तुम्ही इथं लक्षात घेतली तर कळेल की हा जो काही इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे, त्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी कमी आहे. बरोबर आहे. हा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आपण इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन साठी वापरू शकत नाहीये. का? तर हा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर कधी कंडक्टिव्ह आहे? हा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर कधी कंडक्टिव्ह आहे? जेव्हा रूम टेम्परेचर करेक्ट, करेक्ट. हा फक्त रूम टेम्परेचरलाच काम करतोय. हा जो काही इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे, हा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर फक्त रूम टेम्परेचरलाच काम करतोय. 0 डिग्री केल्विनला तो काम करतोय का? नाही. नाहीये. हा त्याचा ड्रॉबॅक आहे. बरोबर आहे. ज्यावेळी टेम्परेचर वाढेल त्याच वेळी तो कंडक्टिव्ह होतोय. टेम्परेचर 0 असताना, कमी असताना तो काम करत नाही, तो इन्सुलेटर म्हणून काम करतोय. त्यामुळे ह्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा वापर इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन साठी, कमर्शियल ऍप्लिकेशन साठी करता येत नाही. बरोबर आहे की नाही? आपल्याला असं मटेरियल पाहिजे की तो लो टेम्परेचरला पण काम करायला पाहिजे, हाय टेम्परेचरला पण काम करायला पाहिजे. हा सेमीकंडक्टर फक्त हाय टेम्परेचरला काम करतोय, रूम टेम्परेचरला काम करतोय. लो टेम्परेचरला, 0 टेम्परेचरला तो काम करतोय का? नाही. बरोबर आहे. त्यामुळं कमर्शियली, इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन साठी हा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर वापरता येत नाही. ठीक आहे. त्याचा वापर फक्त हाय टेम्परेचर ऍप्लिकेशन मध्ये केला जातो. बरोबर आहे का नाही? ह्याचा वापर फक्त हाय टेम्परेचर ऍप्लिकेशन मध्ये केला जातो. जमेल? येस सर. ओके. म्हणजे ह्याची कंडक्टिव्हिटी कमी आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट बघूयात आपण. तर हा बघितला आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. तो इथं दिलेला आहे, इंट्रिन्सिक एक्सट्रिन्सिक. हा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे. बरोबर आहे. जे काय मी एक्सप्लेनेशन केलं ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक. ते इथं क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवलंय. हे क्रिस्टल स्ट्रक्चर ओळखता येणार नाही म्हणून मी काय केलंय तिकडे तुम्हाला डायग्राम काढून दाखवली. तुम्हाला झूम करून बघता येईल बघा. हे झूम करून तुम्हाला बघता येईल. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघूया. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता एक्सट्रिन्सिक म्हणजे काय? इम्प्युअर किंवा डोप्ड सेमीकंडक्टर. आता इम्प्युअर का? तर ह्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड केलेली असते. काय इम्प्युरिटी ऍड केलेली असते? तर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी कमी आहे. हा जो काय इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे, या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी कमी आहे. मग ह्याची कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, कारण इंडस्ट्रियल पर्पज साठी आपल्याला असं मटेरियल पाहिजे की तो लो टेम्परेचर, हाय टेम्परेचर मध्ये पण त्यानं काम करायला पाहिजे. त्याची कंडक्टिव्हिटी हाय पाहिजे. बरोबर आहे. मग ह्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी
काय केलं जातंय या इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर मध्ये सुटेबल इम्प्युरिटी ऍड केली जाते. काय केलं जातं त्याच्यामध्ये सुटेबल इम्प्युरिटी ऍड केली जाते. मग ह्या इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर मध्ये जर इम्प्युरिटी ऍड केली तर कुठला सेमीकंडक्टर तयार होतोय? कुठला सेमीकंडक्टर तयार होतोय? हा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर तयार होतोय. बरोबर आहे का नाही? मग हा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय आहे? when suitable amount of impurity is added into pure semiconductor or intrinsic semiconductor, it is known as extrinsic semiconductor. ज्यावेळी इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये तुम्ही थोडीशी अदर इम्प्युरिटी ऍड करता त्यावेळी जो सेमीकंडक्टर तयार होतो त्या सेमीकंडक्टरला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणा. बरोबर आहे? याच्या नावावरून कळेल एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा अदर नेम काय आहे. हा जो काय एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे याचं दुसरं नाव काय आहे? इम्प्युअर सेमीकंडक्टर. इम्प्युअर सेमीकंडक्टर. इम्प्युअर का तर त्यामध्ये इम्प्युरिटी ऍड केली. मग तुम्हाला डेफिनेशन सांगता येईल ज्यावेळी इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये प्युअर सेमीकंडक्टर मध्ये इम्प्युरिटी ऍड केली जाते त्यावेळी हा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर तयार होतो. बरोबर आहे? म्हणून डेफिनेशन काय सांगताय एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरची? when small amount of impurity is added into pure semiconductor, when small amount of impurity is added into intrinsic semiconductor, it is known as extrinsic semiconductor. बरोबर आहे? आता ही जी काही इम्प्युरिटी ऍड करण्याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणायचंय? डोपिंग. बघा त्याच्या खाली एक डेफिनेशन दिले. ही जी काही इम्प्युरिटी ऍड करण्याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणायचंय? डोपिंग असं म्हणायचंय. म्हणून डोपिंगची काय डेफिनेशन सांगितले? इट इज द प्रोसेस ऑफ ऍडिंग इम्प्युरिटीज टू ए सेमीकंडक्टर इज नोन ऍज डोपिंग. डोपिंग म्हणजे काय? प्युअर सेमीकंडक्टर मध्ये इम्प्युरिटी ऍड करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला डोपिंग असं म्हणायचं आहे. आणि जो मटेरियल इम्प्युरिटी म्हणून ऍड केला गेला, बरोबर आहे, द मटेरियल विच इज बिंग युज्ड ऍज अ इम्प्युरिटी, जो मटेरियल इम्प्युरिटी म्हणून ऍड केला गेला त्या मटेरियलला काय म्हणायचंय? डोपंट असं म्हणायचंय. दॅट मटेरियल इज नोन डोपंट. बरोबर आहे का नाही? दॅट मटेरियल इज नोन ऍज डोपंट. काय सांगितली डेफिनेशन डोपंटची? द मटेरियल विच इज बिंग युज्ड ऍज अ इम्प्युरिटी दॅट मटेरियल इज नोन ऍज डोपंट. बरोबर आहे? प्युअर सेमीकंडक्टर मध्ये इम्प्युरिटी ऍड करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला डोपिंग असं म्हणायचंय. आणि जो मटेरियल इम्प्युरिटी म्हणून वापरला त्या मटेरियलला डोपंट असं म्हणायचंय. बरोबर आहे का नाही? जर प्युअर सेमीकंडक्टर मध्ये इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये जर इम्प्युरिटी ऍड केली, प्युअर सेमीकंडक्टर मध्ये इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये जर इम्प्युरिटी ऍड केली तर कुठला सेमीकंडक्टर तयार होतोय? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. डोप्ड सेमीकंडक्टर तयार होतोय. इम्प्युअर सेमीकंडक्टर तयार होतोय. बरोबर आहे का नाही? आणि ही जी काय प्रोसेस आहे इम्प्युरिटी ऍड करण्याची, ही जी काय प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणायचंय? डोपिंग असं म्हणायचंय. आणि जो मटेरियल इम्प्युरिटी म्हणून वापरला जातो त्या मटेरियलला डोपंट असं म्हणायचंय. बरोबर आहे का नाही? काय म्हणायचंय त्याला? डोपंट असं म्हणायचंय. तर बघा कुठल्या कुठल्या इम्प्युरिटी वापरल्या जातात, कुठल्या कुठल्या इलेमेंटचा वापर इम्प्युरिटी म्हणून केला जातो ते बघूयात आपण. ठीक आहे? तर बघा इथं खाली दिलंय बघा. आपल्याला माहित आहे सिलिकॉन आणि जर्मेनियम हे कसे आहेत? टेट्राव्हॅलंट आहे. बरोबर आहे? सिलिकॉन आणि जर्मेनियम कसे आहेत? टेट्राव्हॅलंट आहे. कारण सिलिकॉनच्या पण आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात आणि जर्मेनियमच्या पण आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे हे सिलिकॉन जर्मेनियम हे पिरियडिक टेबल मध्ये 4th ग्रुप मध्ये असतात. बरोबर आहे का नाही? दी सिलिकॉन जर्मेनियम आर प्लेस्ड इन द 4th ग्रुप ऑफ पिरियडिक टेबल. आता काय केलं जात आहे? हे सिलिकॉन जर्मेनियम म्हणजे 4th ग्रुप इलेमेंट आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड करताना एक तर 3rd ग्रुप इलेमेंट ऍड करा किंवा एक तर 5th ग्रुप इलेमेंट ऍड करा. बरोबर आहे का नाही? काय करायचंय? एक तर 3rd ग्रुप इलेमेंट ऍड करा किंवा एक तर 5th ग्रुप इलेमेंट ऍड करा. बरोबर आहे? आता जे इलेमेंट पिरियडिक टेबल मध्ये 3rd ग्रुप मध्ये त्यांची व्हॅलन्सी किती असेल? दोज एलिमेंट्स विच आर प्लेस्ड इन द 3rd ग्रुप ऑफ पिरियडिक टेबल त्यांची व्हॅलन्सी किती असेल?
3. 3 बरोबर आहे का नाही? जे इलेमेंट चौथ्या ग्रुपमध्ये असतात त्याची व्हॅलन्सी 4. जे इलेमेंट तिसऱ्या ग्रुपमध्ये आहेत पिरियडिक टेबल मध्ये त्याची व्हॅलन्सी 3. जे इलेमेंट पिरियडिक टेबल मध्ये 5व्या ग्रुपमध्ये त्याची व्हॅलन्सी 5. बरोबर आहे? ज्या इलेमेंटची व्हॅलन्सी 3 असते त्या इलेमेंटला ट्रायव्हॅलंट म्हणा. त्या इलेमेंटला ट्रायव्हॅलंट इलेमेंट म्हणा. ज्यांची व्हॅलन्सी 5 असते त्या इलेमेंटला पेंटाव्हॅलंट म्हणा. काय म्हणायचं त्याला? पेंटाव्हॅलंट. आणि ज्याची व्हॅलन्सी 4 असते त्याला टेट्राव्हॅलंट म्हणा. अर्थ कळतोय? ट्रायव्हॅलंट म्हणजे त्या इलेमेंटची व्हॅलन्सी 3 असते. टेट्राव्हॅलंट म्हणजे त्या इलेमेंटची व्हॅलन्सी 4 असते. पेंटाव्हॅलंट म्हणजे त्या इलेमेंटची व्हॅलन्सी 5 असते. अर्थ कळतोय? ट्राय, टेट्रा, पेंटा अर्थ लक्षात येतोय. ठीक आहे. आता हे जे काही सेमीकंडक्टर आहे हे सेमीकंडक्टर पिरियडिक टेबल मध्ये 4th ग्रुप मध्ये प्लेस झालेले असतात. मग एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी त्या प्युअर सेमीकंडक्टर मध्ये कुठल्या इलेमेंटची इम्प्युरिटी ऍड केली जाते? एक तर 3rd ग्रुप इलेमेंट ऍड करा किंवा एक तर 5th ग्रुप इलेमेंट ऍड करा. बरोबर आहे का नाही? 3rd ग्रुप इलेमेंट म्हणजे कुठले? ट्रायव्हॅलंट इलेमेंट की ज्याची व्हॅलन्सी 3 असते. मग कुठले कुठले इलेमेंट आहे की ज्याची व्हॅलन्सी 3 असते? दिलं इथं इंडियम, बोरॉन, अल्युमिनियम. बरोबर आहे का नाही? इंडियम, बोरॉन, अल्युमिनियम त्यासारखे जे काही इलेमेंट आहे हे इलेमेंट ट्रायव्हॅलंट आहे. हे इलेमेंट पिरियडिक टेबल मध्ये 3rd ग्रुप मध्ये असतात. ह्या इलेमेंटचा वापर इम्प्युरिटी ऍड करण्यासाठी केला जातो. बरोबर आहे? दुसरे इम्प्युरिटी आहेत पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. आता पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणजे हे इलेमेंट पिरियडिक टेबल मध्ये 5th ग्रुप मध्ये असतात. त्यांची व्हॅलन्सी 5 असते. मग कुठले कुठले इलेमेंट आहेत की जे 5th ग्रुप मध्ये प्लेस झालेत ज्यांची व्हॅलन्सी 5 आहे? कुठले कुठले इलेमेंट आहेत? तर हे इलेमेंट दाखवलेत बघा इथं. आर्सेनिक, अँटिमनी, फॉस्फरस. बरोबर आहे का नाही? आर्सेनिक, अँटिमनी, फॉस्फरस त्यासारखे जे काही इलेमेंट आहेत हे इलेमेंट कसे आहेत? पेंटाव्हॅलंट आहे. बरोबर आहे? आता हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. 3-4 इलेमेंट देतात आणि ह्यातला पेंटाव्हॅलंट इलेमेंट कुठला ते ओळखतात. 3-4 इलेमेंट देतात त्यातला ट्रायव्हॅलंट इलेमेंट कुठला ते ओळखायला सांगतात. हे तुम्हाला एक्झाम मध्ये 1 मार्काला MCQ मध्ये विचारतात. ठीक आहे. मग आता ह्या इम्प्युरिटी कशा लक्षात ठेवायच्या? तर इकडे लक्ष द्या. त्यासाठी आपण वेगवेगळे वाक्य तयार केलेत बघा. काय वाक्य? ऑल बॉईज अँड गर्ल्स आर इंटेलिजंट. ऑल बॉईज अँड, ठीक आहे मी त्या दुसऱ्या स्लाइड वर घेतो. इथे घेतो मी. हा काय लक्षात ठेवायचं बघा. वाक्य कसं तयार केलं आपण? ऑल बॉईज अँड गर्ल्स आर इंटेलिजंट. ऑल म्हणजे अल्युमिनियम. बॉईज म्हणजे बोरॉन. गर्ल्स म्हणजे गॅलियम. इंटेलिजंट म्हणजे आयन. इंडियम. आर हे आपण मिनिंग साठी घेतलेलं आहे. अँड आणि आर हे मिनिंग साठी घेतलेलं आहे आपण. बरोबर आहे का नाही? काय सांगितलं वाक्य? कसे लक्षात ठेवायचे? ऑल बॉईज अँड गर्ल्स आर इंटेलिजंट. बरोबर आहे? ऑल म्हणजे अल्युमिनियम. बॉईज म्हणजे बोरॉन. गर्ल्स म्हणजे गॅलियम. आणि इंटेलिजंट म्हणजे आयन म्हणजे इंडियम. बरोबर आहे? म्हणजे अल्युमिनियम, बोरॉन, गॅलियम, इंडियम हे कसले इम्प्युरिटीज आहेत? ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज आहेत. 3rd ग्रुप इलेमेंट आहे. बरोबर आहे? हे कसं लक्षात ठेवलं? अल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 13 म्हणजे किती? 2, 8, 3. 13 म्हणजे किती? 2, 8, 3. म्हणजे हे सगळे कसले इलेमेंट आहेत? ट्रायव्हॅलंट इलेमेंट आहे. बरोबर आहे का नाही? जमेल का हे वाक्य लक्षात ठेवायला? यस सर. हा. ऑल बॉईज अँड गर्ल्स आर इंटेलिजंट. नाहीतर असं करायचं नाही. हे ट्रायव्हॅलंटचं पेंटाव्हॅलंट लिहायचं, पेंटाव्हॅलंटचं वाक्य ट्रायव्हॅलंट लिहायचं असं करायचं नाही. त्यासाठी ओळखीचा एलिमेंट कुठला आहे आपला? अल्युमिनियम. अल्युमिनियम ओळखीचा आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर माहित आहे आपल्याला.
हे गॅलियम इंडियम हिचे atomic नंबर लक्षात ठेवणं मुश्किल आहे. त्यापेक्षा अल्युमिनियमचा atomic नंबर आपल्याला माहित असतंय. किती अल्युमिनियमचा atomic नंबर 13. 13 म्हणजे किती 2 8 3 म्हणजे हा काय झाला ट्रायव्हॅलेंट झाला. अल्युमिनियम ट्रायव्हॅलेंट आहे, बोरॉन ट्रायव्हॅलेंट आहे, गॅलियम ट्रायव्हॅलेंट आहे, हे इंडियम ट्रायव्हॅलेंट आहे. त्याला जोडून येणारे हे सगळे इलेमेंट ट्रायव्हॅलेंट आहेत. पिरियडिक टेबल मध्ये थर्ड ग्रुप मध्ये असतात. त्याला ट्रायव्हॅलेंट इलेमेंट किंवा थर्ड ग्रुप इलेमेंट म्हणा. जमेल? येस सर. ओके, हे झाले ट्रायव्हॅलेंट. आता पेंटाव्हॅलेंट इलेमेंट कसे लक्षात ठेवायचे? पेंटाव्हॅलेंट इलेमेंट पेंटाव्हॅलेंट इलेमेंट कसे लक्षात ठेवायचे काय सांगता येईल बघा. बघा त्यासाठी आपण एक वाक्य तयार केले. काय वाक्य बघा? सब पल ऐसे ही बिताए, सब पल ऐसे ही बिताए. सब पल ऐसे ही बिताए. ठीक आहे. सब म्हणजे SB, सब. पल, पल म्हणजे फॉस्फरस, ऐसे ही आर्सेनिक आणि बिताए बिया बिस्मथ. ठीक आहे. सब पल ऐसे ही बिताए. सब म्हणजे SB अँटीमनी, पल म्हणजे P फॉस्फरस, ऐसे ही म्हणजे आर्सेनिक आणि बिताए म्हणजे बिस्मथ. बरोबर आहे का नाही? आता ह्यातला ओळखीचा एलिमेंट कुठला आहे? फॉस्फरस. फॉस्फरसचा atomic नंबर किती आहे? 15. म्हणजे किती येईल? 2 8 5. म्हणजे हा कुठला आहे? पेंटाव्हॅलेंट इलेमेंट आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे ह्याला जोडून हे जे काय बाकीचे इलेमेंट आले अँटीमनी, फॉस्फरस, आर्सेनिक, बिस्मथ, हे सगळे कसे आहेत? पेंटाव्हॅलेंट आहेत. त्यांची व्हॅलन्सी 5 आहे. हे पिरियडिक टेबल मध्ये 5th ग्रुप मध्ये असतात. बरोबर आहे का नाही? आणि हे जे काय इलेमेंट आहेत ट्रायव्हॅलेंट, पेंटाव्हॅलेंट, त्या इलेमेंटचा वापर इम्प्युरिटी म्हणून केला जातो. बरोबर आहे. म्हणून ह्या इलेमेंटला काय म्हणायचं आहे? डोपंट असं म्हणायचं आहे. आणि इम्प्युरिटी ऍड करण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं आहे? डोपिंग असं म्हणायचं आहे. बरोबर आहे. इम्प्युरिटी का ऍड करतो? हे डोपिंग का करतो आपण? इम्प्युरिटी का ऍड करतो? तर इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी कमी आहे. त्याची जर कंडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर आपल्याला ही इम्प्युरिटी ऍड करावी लागते. त्याची जर कंडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर आपल्याला हे डोपिंग करावं लागतं. दुसरा इलेमेंट त्यामध्ये टाकावं लागतो. ठीक आहे. मग कुठले कुठले इलेमेंट टाकताय तुम्ही? थर्ड ग्रुप आणि 5th ग्रुप. मग थर्ड ग्रुपचे इलेमेंट कुठले कुठले आहेत? ऑल बॉयज अँड गर्ल्स आर इंटेलिजंट. अल्युमिनियम, बोरॉन, गॅलियम, इंडियम. बरोबर आहे का नाही? हे इलेमेंट आपण काय करतोय? थर्ड ग्रुप इलेमेंट आहे, ट्रायव्हॅलेंट इलेमेंट आहे. हे इलेमेंट आपण काय करतो? इम्प्युरिटी म्हणून वापरतो. दुसरे आणखी कुठले इलेमेंट ऍड करताय तुम्ही? 5th ग्रुप इलेमेंट, पेंटाव्हॅलेंट इलेमेंट. मग कुठले कुठले इलेमेंट आहेत 5th ग्रुप इलेमेंट? सब पल ऐसे ही बिताए, सब अँटीमनी, पल फॉस्फरस, ऐसे ही म्हणजे आर्सेनिक, बिताए म्हणजे बिस्मथ. बरोबर आहे. अँटीमनी, फॉस्फरस, आर्सेनिक, बिस्मथ हे कसले इलेमेंट आहेत? 5th ग्रुप इलेमेंट आहेत, पेंटाव्हॅलेंट इलेमेंट आहे. यांचा वापर इम्प्युरिटी म्हणून केला जातो. बरोबर आहे. जमेल का? येस सर. ओके. हे वाक्य लक्षात ठेवा. हे तुम्हाला एक्झाम मध्ये MCQ मध्ये विचारतात. हे वाक्य लक्षात ठेवा. फॉस्फरस 15 म्हणजे 2 8 5 पेंटाव्हॅलेंट. त्याला जोडून हे जे काय बाकीचे इलेमेंट येत आहेत ते सगळे पेंटाव्हॅलेंट. कारण या बाकीच्यांचे atomic नंबर लक्षात ठेवणं शक्य नाहीये. जमेल? Yes, sir. ओके. ठीक आहे. ओके. ठीक आहे. मग थांबूयात आपण इथं. राहिलेला पार्ट काय करूयात? हा N टाईप, हा N टाईप आणि P टाईप नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. हा N टाईप, P टाईप नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. ठीक आहे. थांबूयात. कुणी लेफ्ट होऊ नका. एक 2 मिनिट थांबा जरा.